वास आनंदी, मानलं तुला? जे तू म्हणालीस ते करून दाखवलंस. उगाचच बावळट समजत होते ग मी तुला. आई तुमची सून आहे, बावळट राहून कसं चालेल? आणि आई तुम्ही ज्याला बावळटपणा समजत होतात ना, तो माझा चांगुलपणा होता. अगं पण माझ्यामध्ये चांगुलपणा म्हणजेच बावळटपणा. ती तू आहेसच, पण तुझी आजी हुशार निघाली. असे काही डोस पाजले तुला की एकदम हुशारच झालीस तू. पण आता आजी घरी जाणार आहे, आता काय होईल? पण आयुष्यभर पुरेल इतकं शहाणपण दिलंय तिने मला. म्हणजे तुमच्या भाषेत तेवढे डोस पाजलेत तिने मला. अगं पण शहाण्या माणसाची हुशारी ही मूर्खासमोर चालते, माझ्यासारखी समोर नाही ना ग. तुमच्यासारखी म्हणजे कारस्थानी की खोटं बोलणारी? सॉरी, कन्फ्युजन झाली. तू काहीही म्हण ग, मला काहीच फरक पडत नाही. पण तुझं पुस्तकी शहाणपण माझ्या बुद्धीसमोर फिकं पडणार हे नक्की. ते तर पुस्तकं कोणती होती आणि मी किती मन लावून अभ्यास केलाय त्यावरून ठरेल, नाही का? नाही पण स्वानंदी, तुला वाटते तितकं हे सोपं नाहीये. आई मला सोप्या गोष्टी करायला मज्जाच येत नाही. तुम्हाला तर माहितीये ना की मी गणिताची शिक्षिका आहे, त्यामुळे अवघड समीकरणं सोडवायला मला आवडतात आणि जमतातही. खेळायला खूप मज्जा येते ना आई? समोर तोडीस तोड खेळाडू असेल तर मजा नाही का येणार? चला, म्हणजे तुला मान्य आहे की मी तोडीस तोड आहे. अगदी गुड. पण तुला माहितीये का, माझ्या समोर ना कोणी टिकाव धरूच शकत नाही ग. शत्रूला तोडून टाकते मी, सत्य आहे. आई मला तोडायचं नाहीच आहे, मला जोडायचंय. आणि तुम्ही ना आजवर कच्च्या खेळाडूंबरोबर खेळत होतात. म्हणजे मला फार अनुभव नाहीये, पण माझा हेतू शुद्ध आहे. आणि त्यासाठीचे डावपेच मला सुद्धा येतात. मला ना तुझ्या हुशारीची दाद द्यावीशी वाटते स्वानंदी. पण तुला एक माहितीये का, हुशारी अनुभवासमोर कायम हरते, हे लक्षात ठेव. आई तुमच्या लक्षातच येत नाहीये. हरणं जिंकणं यापेक्षा जास्त काहीतरी हवंय मला. ठीक आहे, आता खेळायला सुरुवात केलेलीच आहेस, तर सगळं शिकून घे, बघून घे. डाव कसा टाकायचा असतो, शह कसा द्यायचा असतो, मात कशी करायची असते. पण प्लीज एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या तलवारीच्या धारेसमोर येऊ नकोस. हकनाक मरशील ग. आई तुम्ही फक्त तलवार आहात. आजीने मला ढाल कधी व्हायचं, तलवार कधी व्हायचं ते शिकवलं. गुड नाईट. गुड नाईट. बरं आई, आई बाबांच्या अॅनिव्हर्सरीला येत आहे ना उद्या? हो म्हणजे काय, येणार, बोलवलं ना त्यांनी. स्वानंदी, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. आता उद्या बघ स्वानंदी, ललिता जहागीरदार काय चीज आहे. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.